एक सामान्य घरातला पत्रकार असेल किंवा सामान्य घरातला माणूस असेल, मुलगा असेल, त्याने या क्षेत्रामध्ये यावं. इथे करिअर करण्यासारखं क्षेत्र हे शिल्लक राहिलंय का? मी ॲक्टिंग म्हणून नाही म्हणत आहे. बॉलिवूड पत्रकारिता या अनुषंगाने म्हणते. आता या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच जिकिरीच आहे. याचं कारण असं की प्रिंट पत्रकारिता आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. मुठभर दैनिक आहेत. त्यांचं सर्क्युलेशन किती आहे हा मोठा एक गहन प्रश्न आहे. मासिक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पत्रकारितेतून काही ठोस इन्कम जर कोणाला हवं असेल, व्यासंग किंवा हॉबी किंवा पॅशन म्हणून ज्याला पत्रकारिता करायची त्याने जरूर यावं. पण आता तो काळ उरला नाही. इवन चॅनल मधल्या नोकऱ्या सुद्धा धार्जिण्या नाही राहिल्या. म्हणजे मोठे मोठे मान्यवर पत्रकार सुद्धा चॅनल मधून बाहेर पडले किंवा त्यांना हातात नारळ दिला. हे सत्य त्यांचं त्यांना माहिती. पण हे सगळं आता मला 40-42 वर्षांच्या अनुभवातून लक्षात आलंय की पैशासाठी किंवा आयुष्यात सेटल व्हायचं असेल तर हा मार्ग नाही किंवा हे क्षेत्र नाहीये. ज्याला पॅशन आहे, ज्याला काही धडाडीचं काम करायचंय, मग त्याच्यासाठी फिल्म जर्नलिझम नाहीच ना. काय राहिलंय फिल्म जर्नलिझम मध्ये? इंटरव्ह्यू सुद्धा ग्रुपने व्हायला लागले. कारण म्हणे स्टार्सना वेळ नसतो, त्यांचे प्रचारक सांगतात ग्रुप में बात करेंगे आणि मग स्टार आणि मीडिया यांच्यामध्ये प्रचारक बसतात.